ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेजबाबदार कार चालकावर कारवाई करण्यात आली आहे। धावत्या कारच्या खिडकीमध्ये बसून दारू पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग ही कारवाई झाली आहे। या कार चालकासह 3 तरुणांवर वाकोला पोलिसांनी कारवाई केली। हा व्हिडिओ आहे मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरचा। ही तरुणाई दारूच्या नशेमध्ये धुंद होती आणि हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरनं शेअर सुद्धा केला। या तिघांवरती आता कारवाई करण्यात आलेली आहे। बेजबाबदार कार चालकांवरती वाकोला पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, ही घटना कधीची आहे? 2 तारखेला रात्री 1:30 वाजताची आहे। रात्री 1:30 वाजता हे जे तरुण आहे हे वाकोलातून कांदिवली या दिशेने जात होते। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रॅश ड्रायव्हिंग करत होते आणि जसं आपण दृश्यामध्ये पाहू शकतो, 2 जे मुले आहेत ते मागच्या जे विंडो आहे विंडोवर बसून दारू पित होते आणि मस्ती करत होते आणि खूप रॅश ड्रायव्हिंग करत होते। एका जे माणसाने हा व्हिडिओ काढला आणि जे मुंबई पोलीस आहेत त्यांना दिलं की अशा प्रकारच्या एक रॅश ड्रायव्हिंग वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आपल्याला दिसत आहे। या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली आणि 4 तासाच्या आत हे तिघांनाही पकडला। ह्या तिघांमधनं एकचा नाव आहे जे चालक आहे जगदाले आणि जे मागे 2 बसलेले आहेत अरबाज सय्यद आणि दीपक सिकारिया, असे हे 3 तरुणांना अटक करण्यात आलेलं होतं। कारवाई करण्यात आलेली आहे आणि मुंबई पोलिसांनी संदेशही दिला आहे की अशा प्रकारचं जर कोणी कृत्य केलं त्याच्यावर कारवाई होणार आहे। तर नक्कीच हे खूप पॉझिटिव्ह मेसेज मुंबई पोलिसांकडून दिलं गेलं आहे की जे लोक असा नियम तोडून रॅश ड्रायव्हिंग करतात किंवा जीव धोक्याला देतात त्यांच्यासाठी एक मेसेज मुंबई पोलिसांनी दिला आहे। त्यांना मृत्युंजय, धन्यवाद या माहितीबद्दल। अनिरुद्ध जगदाळे, अरबाज सय्यद आणि दीपक सिकरिया या तिघांवरती कारवाई झाली। यापैकी अनिरुद्ध जगदाळे हा गाडी चालवत होता आणि अरबाज सय्यद आणि दीपक सिकरिया हे 2 जण या व्हिडिओमध्ये आपल्याला दारू पिताना पाहायला मिळतात। एका वाहन चालकाने हा व्हिडिओ शूट केला, मुंबई पोलिसांना माहिती दिली आणि मग वाकोला पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे।